नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा नेते नारायण राणेंना अटक झाली होती. त्यावेळी नारायण राणे केंद्रीय मंत्री होते. मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना उद्देशून वापरलेल्या शब्दांमुळे राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. या प्रकरणात आता एक महत्त्वाची अपडेट आली आहे. सुरुवातीला पाहूयात नारायण राणे यांच्या अटकेच्या वेळेचा तो व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जेवण करत होते. साहेब जेवतायत असं निलेश राणे पोलिसांना सांगत होते. नारायण राणेंना भरल्या ताटावरून उठवलं अशी चर्चा राज्यभरात सुरू झाली. नारायण राणेंनी 2021 मध्ये उद्धव ठाकरेंवर टीका करताना चिथावणीखोर भाषा वापरली होती. ऑगस्ट 2021 मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत वापरलेल्या भाषेबद्दल दाखल करण्यात आलेल्या अनेक FIR रद्द करण्याची विनंती नारायण राणे यांनी याचिकेच्या माध्यमातून केली होती. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 15 ऑगस्टला राज्याला संबोधित करताना देश कधी स्वातंत्र्य झाला ते वर्ष विसरला असं नारायण राणे पत्रकार परिषदेत म्हणाले होते. देशाच्या स्वातंत्र्याचं वर्ष मुख्यमंत्र्यांना माहीत नाही ही बाब लाजिरवाणी आहे. त्यांनी भाषण देताना स्वातंत्र्याचं वर्ष विचारून घेतलं. मी तिकडे असतो तर कानफडात लगावली असती असं नारायण राणे म्हणाले होते. त्यावेळी नारायण राणे केंद्रात मंत्री होते. त्यावेळी नारायण राणे यांच्या वक्तव्याविरोधात महाड, नाशिक, ठाणे आणि पुण्यात FIR दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. राणे जेवण करत असताना पोलिसांनी त्यांना भरल्या ताटावरून अटक करण्यासाठी उठवलं होतं. त्यावेळी त्यांचे पुत्र निलेश राणे पोलिसांना साहेब जेवतायत असं सांगत होते. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता. पोलीस नारायण राणे यांना सोबत घेऊन गेले होते. आता त्याच प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली. राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणात महत्त्वाची माहिती दिली. नारायण राणेंनी तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधान प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर करत असल्याचं राज्य सरकारनं न्यायालयाला सांगितलं. आता या प्रकरणात पोलिसांकडून समरी रिपोर्ट सादर करण्यात येणार आहे. पुरेसे पुरावे नसल्यावर किंवा दावाच खोटा निघाल्यावर पोलिसांकडून समरी रिपोर्ट सादर केला जातो. समरी रिपोर्टमुळे राणेंना मोठा दिलासा मिळाला असून उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातोय. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.